तर मित्रांनो, आज आपण याविषयी माहिती घेणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी नवीन कोणती योजना सुरू केली, त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात, अटी शर्ती काय आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला काय पुरावा द्यायला लागणार आहे आणि विशेष म्हणजे तुमचा कोणता व्यवसाय असला पाहिजे किंवा कोणत्या सर्व्हिसला हे कर्ज भेटणार आहे आणि त्याच्यावरती अनुदान किती भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज माहिती करून घेणार आहोत. पण मित्रांनो, त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब. तर मित्रांनो, आताच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू झाली. त्याच्यामध्ये जर एखाद्या तरुणाला, एखाद्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय जर उभा करायचा असेल तर त्यांनी बिनव्याजी आणि अतिशय कमी व्याजामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन तो व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज सुरू केलंय. आजपर्यंत आपण मित्रांनो बघत आलोय की जर आपल्याला एखाद्या बँकेचं जर कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला बँकाच्या 17 चक्रा मारायला लागतात आणि कागदपत्र जमत नव्हता आपण कर्ज घेण्याचं किंवा व्यवसाय करण्याचं स्वप्न विसरून जातो. आता ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे CMEGP, म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. तर याच्यामध्ये काय आहे की जर तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा तुम्हाला व्यवसाय करायची इच्छा असेल किंवा तुमचा व्यवसाय आहे पण त्याला वाढवायचा आहे, तर अशा व्यक्तींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज अगदी बोटाच्या क्लिक वरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर आपण बघूयात की ही कर्ज प्रक्रिया कशी असते, कशी घ्यायची आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे कर्ज घेण्यासाठी कोणाकडे जावं लागणार आहे, त्याचा अर्ज कसा करायचा हे आपण माहिती करून घेऊयात. तर मित्रांनो, आता या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. याच्यामध्ये तरुणांनी किंवा व्यक्तींनी स्वतःचा रोजगार स्वतःच निर्मिती करून इतरांनाही रोजगार निर्मिती करून द्यावी, हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे कर्ज मिळतात. एक म्हणजे जर तुमचा उत्पादन बिझनेस असेल, म्हणजे जर तुम्ही काही गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करताय म्हणजे काय करताय, तुमचा मसाला बनवण्याचा उद्योग आहे, तुमची कपड्याची फॅक्टरी आहे किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर रिलेटेडच्या काही वस्तू बनवताय किंवा तुमचं काही असेल, म्हणजे तुम्ही ज्या काही वस्तू तयार करताय असं जर तुमचं उद्योग केंद्र असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 50 लाख रुपयापर्यंत काय होतं की तुम्हाला कर्ज मिळतं. तर याच्यामध्ये तुम्ही कोणते म्हणजे बिझनेस असेल त्याच्यामध्ये तुमचं मसाला असेल, खाद्य, कापड, वस्तू बनवणं किंवा तुम्ही शेतीचे अवजार बनवताय, यंत्र बनवताय, म्हणजे तुमचं निर्मितीचं जर तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करताय तर तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. आणि दुसरी योजना आहे ती म्हणजे सर्व्हिससाठी. सर्व्हिस म्हणजे काय, तुमचं सलूनचं दुकान आहे, सर्व्हिसिंगचं दुकान आहे किंवा तुम्ही गाड्या नीट करताय किंवा तुम्ही तुमचं पार्लर. Only 6 days master Vedic mathematics. Don't calculate in a slow way. किंवा तुम्ही तुमचं पार्लर आहे, तुम्ही तुमची गिरणी आहे, म्हणजे असं जे काही तुम्ही सर्व्हिस बेस करताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. आता विशेष महत्वाचं की मित्रांनो, जर आपण एवढं कर्ज घेतोय तर त्याला अनुदान किती असणार आहे आणि त्याला व्याज दर काय असणार आहे. तर हे जे कर्ज तुम्हाला भेटणार आहे याला कसलाही व्याज दर नाही, पण मित्रांनो त्याही पेक्षा तुम्हाला त्याच्यावरती अनुदान पण मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे की याला कागदपत्र काय लागतात हे अगोदर समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुदान किती टक्के भेटणार आहे हे पण आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, याला जे कागदपत्र लागतात त्याला म्हणजे तुमचा शाळेचा दाखला लागतो, म्हणजे आपण त्याला TC म्हणतो. शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कोणत्या कास्टच्या संदर्भात असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या भूपृष्ठावरती जागेवरती जर तुम्ही म्हणजे व्यवसाय उभा करताय तर त्या जागेचं नाहरकत प्रमाणपत्र, मार्क लिस्ट, रहिवाशी, जो व्यक्ती कर्ज घेतोय त्या व्यक्तीचा फोटो, आणि जर तुमचा प्रोजेक्ट किंवा जर तुमचा उद्योग 1 लाखापेक्षा जास्त किमतीचा असेल
तर प्रकल्प अहवाल. तर मित्रांनो, प्रकल्प अहवाल हा अतिशय सोपा असून तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स सेंटरमध्ये किंवा अगदी ऑनलाईन तुम्हाला एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. आता बघूयात की मित्रांनो, याला अटी नेमक्या काय आहेत. अटी म्हणजे काय, तो व्यक्ती वैयक्तिकसाठी घेत असावा, भागीदारीमध्ये घेत असावा, किंवा तो व्यक्ती सुशिक्षित असेल, असुशिक्षित असेल, तरी तो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. आता बघूयात की त्या व्यक्तीचं वय काय असलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या नावावरती कर्ज घ्यायचंय त्या व्यक्तीचं वय 18 ते 45 या दरम्यान असलं पाहिजे. आणि जर तो 7वी पास असेल तर त्याला कर्ज 10 लाख ते 25 लाखापर्यंत मिळणार आहे. आणि कमीत कमी जर तो 10वी पास असेल तर त्याला 25 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे की याच्या अटी आणि शर्ती काय आहेत. तर मित्रांनो, याच्यामधली पहिली अट अशी आहे की ती म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीने या योजनेचा लाभ न घेतलेला पाहिजे. जर त्यांनी लाभ घेतलेला असेल तर तो व्यक्ती, तर त्याला असं हे कर्ज किंवा हे तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खरंच उद्योग करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं हे सगळं झाल्याच्या नंतर आता बघूयात की आपल्याला अनुदान नेमकं किती मिळतं. साधारणपणे शासनाचं धोरण असं आहे की रोजगार निर्मितीला म्हणजे त्यांना उदयुक्त करून प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा रोजगार स्वतःच तयार केला पाहिजे. जर तुम्ही सर्वसाधारण गटामधून असाल किंवा ओपन असाल आणि जर तुम्ही 1 लाखापर्यंत जर कर्ज घेताय, हे एक उदाहरण आहे, 1 लाखापर्यंत, तर तुम्ही त्या व्यवसायासाठी स्वतःची 10% रक्कम ही जमा केली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये जर कर्ज घेताय तर तुम्हाला स्वतः 10,000 भरावे लागतील. आणि जे काही 90,000 रुपये जे असणार आहे ते बँक तुम्हाला कर्ज रूपात देणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 25% अनुदान त्या व्यवसायावरती आधारित तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही राखीव गटामध्ये असाल किंवा ओबीसी गटामध्ये असाल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे साधारणपणे 5% असलं पाहिजे आणि बँक ही 95% कर्ज देणार आहे. आणि जे अनुदान असणार आहे ते साधारणपणे 25 ते 35% एवढं अनुदान मिळणार आहे. आता बघूयात की मित्रांनो, तर हा नेमका अर्ज कुठे करायचा. तर साधारणपणे शासनाची वेबसाईट आहे. जर तुम्ही या वेबसाईटवरती गेलात, जसं की maha.cmegp.org.in.com, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक देतो. तुम्ही या लिंक वरती क्लिक केलं आणि माहिती जर भरली तर तुम्हाला हे कर्ज लगेच मिळणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला